हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी वेगळं आणि तितकंच चवदार असं पालक पिठलं करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग तयार आहे आपलं पालक पिठलं. पालक पिठलं नेहमी मंद आचेवर शिजू द्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळा तयार होत नाही. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.